लग्नाला वर्ष होत आलं, पण माझ्या वाईफसोबत माझं व्यवस्थित होत नाही. कारण प्रत्येक वेळी तिचं एकच असतं, की मला खूप त्रास होतो आणि प्रत्येक वेळी तेच ऐकून आता माझीच इच्छा होत नाही काही करण्याची. यामुळे आमच्यात फिजिकल काहीच होऊ शकत नाहीये. काय केलं पाहिजे? हां. तर आता हा जो पॉइंट आहे या ठिकाणी मला असं वाटतं की नवऱ्याला किंवा पार्टनरला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मात्र मुलीला त्रास होतोय. तर मुलीला जो त्रास होतो, मला असं वाटतं की त्या ठिकाणी तिला जो त्रास होतोय तो एनाटॉमिकल म्हणजे ते वजायना जी आहे, त्या ठिकाणी तिला पेन होतोय. तर ते ॲब्सोल्युटली एनाटॉमिकल आहे का जस्ट फिअरमुळं आहे? तर त्या त्या गोष्टीला आपण व्हजायनिस्मस म्हणतो. ओके. तर त्या गोष्टीबद्दल मॅडम पुढच्या सगळ्या गोष्टी सांगतीलच. पुरुषाच्या बाजूने मी एवढं नक्की सांगेल की ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नसते. समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय, वजायनिस्मस आहे, अकॉर्डिंग टू हर बॉडी म्हणजे तिच्या शरीरानुसार ह्यांचं पेनिस हे फॉरेन बॉडी आहे, बाहेरची गोष्ट आहे ना. तर जस्ट बिकॉज ऑफ फिअर ना तिचे जे मसल आहेत ते स्वतःला आकसून घेतात भीतीपोटी, मग ते पेन होते. तर ह्याच्यासाठी रिपीटेडली त्या गोष्टी सगळ्या करायच्या असतात आणि त्यासाठी काही दिवस ते महिने पण लागतात. मग ह्यांचं जर काही इरेक्शन कमी होते त्या ठिकाणी, तर ह्यांनी थोडंसं भावनिक सपोर्ट त्या स्त्रीला करायला पाहिजे. आणि त्याबरोबर मग मी जे मगाशी सेन्सेट फोकस म्हटलं की जवळ घेणं आणि त्याच्यानंतर मग ते इरेक्शन येणं, मग तो अर्श किंवा मग इरेक्शन, मग पेनिट्रेशन. तर ह्या स्टेप बाय स्टेप होणाऱ्या गोष्टी आहेत. घाई करायची गरज नाही आहे. घाई जर केली तर मगाशी जसं तुम्ही म्हटले की आता तिला त्रास होतोय म्हणून मग ह्यांचा हार्डनेस पण निघून जातोय. तर तिला का त्रास होतोय हे मॅडम बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. ॲक्च्युली ह्या कंडिशनला व्हजायनिझमस म्हणतात आणि अनकन्झ्युमेटेड मॅरेज म्हणजे ज्यांच्यामध्ये सेक्स झालेला नाही अशा कपल्सची संख्या आपल्याकडे खूप आहे. आणि याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत सगळ्यात मोठं कारण हेच आहे की त्यांना कुणीही सेक्स एज्युकेशन देत नाही. रादर लग्नापर्यंत सेक्स ही वाईट गोष्ट आहे, तो एक टॅबू आहे, त्याच्याबद्दल बोलायचंही नाही आणि बोललं तरी चुकीचं बोललं जातं, दुखतं वगैरे. आणि प्लस मला पण माझ्या जेनेटल्सबद्दल निगेटिव्ह भावना असतात. मला ब्लिडिंग होतं, मला पेन होतं. बरं, बऱ्याच घरांमध्ये तुला पिरियड्स आले तू देवघरात नाही जायचं, किचनमध्ये नाही जायचं, असं पण असतं. समजा हे जरी कमी झालं तरी पेन आणि त्रास जो होतो तो असतोच ना. मग त्यामुळे तिला त्याबद्दल कुठलीही पॉझिटिव्ह भावना नसते. आणि जी गोष्ट कालपर्यंत चांगली नव्हती ती एकदम एका दिवसात लग्न झाल्यावर चांगली कशी होईल? शी विल टेक टाईम. आणि ह्याच्यात अजून भर अशी असते की लग्नाच्या दिवशी किंवा आधीच्या डिस्कशन्समध्ये कुणीतरी मैत्रीण, बहीण कुणीतरी येतं आणि म्हणतं तू जेव्हा पहिल्यांदा सेक्स करशील की नाही तेव्हा तुला पेन होणार, खूप तुला ब्लिडिंग होणार. ह्या ज्या आजूबाजूच्या बायका आहेत ना, ह्या तिच्या डोक्यात ते पिल्लू सोडून देतात. मी ऑलरेडी हे अज्युम केलंय की मी जर केला सेक्स तर मला पेन होणार आहे, कारण मला याच्याबद्दल काहीही माहीत नाही आहे. मग मी काय करते ना, माझा हा नॉर्मल रिस्पॉन्स आहे की मला जर भीती वाटली तर मी स्वतःला आकसून घेते. बरोबर. माझ्या वजनाचे मसल्स पण आकसून जातात. हो. पण भीती जर तुम्हाला वाटतीये तर त्याला जर तुम्ही तसंच धरून ठेवलं तर तुम्हाला त्याच्याकडून बाहेरच पडता येणार नाही. मग अशा वेळी तिचं काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. आता जे हे भेटतात ना की ते म्हणतात की तेव्हा पेन होतं, ब्लिडिंग होतं, हे लोक सेक्स करायचा राहतात का? मी पहिला प्रश्न त्या पेशंटला हाच विचारते, जिने तुला सांगितलं की नाही ती सेक्स करते का? हो, त्यांची तर 2-2 मुलं पण आहेत. मग जर पेन होत होतं तर त्यांनी सेक्स कसा केला? पण हे कसं झालं ना, हे समजावणं फार सोपं आहे. ॲक्च्युली ते अनुभवताना त्या व्यक्तीला जे फेस करावं लागतं ते खूप वेगळं असतं. मग आता जर तिच्या डोक्यात ही भीती वाटतीये तर ह्याचं कारण असतं मागे. जसं आता मी म्हटलं की आपल्या अपब्रिंगिंगमध्ये काही सांगितलं जात नाही. प्लस जर तिच्या याच्या आधीच्या आयुष्यात तिच्या अशा काही आठवणी असतील की ज्याच्यामध्ये तिला मॉलेस्ट केलं, विनयभंग वगैरे झालाय किंवा इव्हन रेपचा अटेम्प्ट झालाय, रेप झाला, काही सेक्शुअल अब्यूज झाला, ह्या गोष्टींमुळे तिच्याबद्दल म्हणजे मनामध्ये त्या सेक्सबद्दल इतकी किळस असते. तिथं फिअर असू शकतो, तिला त्या गोष्टीची घृणा असू शकते किंवा मग तिला ते नकोसच आहे, असे जे इमोशन्स आहेत ना निगेटिव्ह, ह्याच्यामुळे हे सगळं होतं. पण जर मग तुमची पार्टनर असं काही म्हणत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ना भीती तुम्ही फक्त सांगून बोलून किंवा फक्त परत परत जाऊन नाही जाणार आहे. भीती घालवायला ठराविक स्टेप्सने जावं लागतं. भीती वाटते म्हणजे तिच्या तिथल्या मसल्सला कन्स्ट्रिक्शनची सवय लागली आहे. आणि दुसरं, माझ्या डोक्यात भीती आहे की माझा पार्टनर जवळ आला तरी माझी ती भीती डोकं वर काढते. म्हणजे अक्षरशः असं असतं की आधी फोरप्ले करेपर्यंत काहीच नाही, पण पार्टनर जवळ यायला लागला ट्राय करायचा की तिथून पुढे सगळं बदलतं. मग अशा वेळी तिचं काउन्सिलिंग आणि तिच्या पार्टनरचं पण काउन्सिलिंग, कारण त्या दोघांमध्ये ना एक सेफ स्पेस असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला भीती वाटते, तुम्ही जर जबरदस्ती करायला गेला तर भीती वाढते.
तुम्हाला जबरदस्ती नाही करायची. पण तुला त्रास होतोय म्हणून मी नाही करायचं आणि मी मागे सरकलो तर मग याच्यात पुढे काहीच नाही होणार. बरोबर. आणि म्हणून असे 17-18 वर्ष राहतात कपल. लव्ह मॅरेज झालेले कपल्स, माझं हे डोक्यात फिक्स असतं की मी लग्न झाल्याशिवाय सेक्स करणार नाही. मी रिलेशनशिपमध्ये असते, आम्ही एकमेकांना टच केलेला असतो, किस केलेला असतो, पण पेनिट्रेशन केलेलं नसतं. मग जी गोष्ट मी लग्नाच्या आधी दाबून ठेवली आहे नाही करायची, ती लगेच लग्न झाल्यावर मला करायला जमेलच असं काही नाही आहे. आणि मग खरा प्रॉब्लेम येतो. आणि त्यावेळी जर पार्टनर समजून घेणारा असेल आणि तुम्ही योग्य वेळी मार्गदर्शन घेतलं तर यातनं बाहेर येत आहेत. मग आम्ही एक्झामिन करतो. एक्झामिन करताना पण तिला तू याच्यातनं हळूहळू कसं बाहेर यायचं, तुझ्या मसल्सला कसं ट्रेन करायचं हे शिकवतो. आणि ॲट द सेम टाईम पार्टनरचं पण काउन्सिलिंग होतं सो दॅट त्यानं त्या प्रोसेसमध्ये तिला कशी साथ द्यायची. म्हणजे तुम्हाला तिची भीती नाही वाढवायची आहे, पण आपण जे करतोय याच्यात अजून अजून पुढे आपल्याला हे सगळं करायचं आहे हे त्या पार्टनरने दाखवणं गरजेचं आहे ना. कारण दिस इज कम्प्लिटली प्रायव्हेट थिंग की जिथं आम्ही नाही येणार आहे, तुम्ही जे करणार आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन करायचं आहे. मग तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत सेफ व्हावं लागतं. आणि मग तेव्हा त्यांच्यामध्ये बऱ्याचदा तर आम्ही असं सांगतो की तुम्ही एक सेफ वर्ड किंवा एक सेफ ॲक्शन ठरवून घ्या. मग जेव्हा मला असं वाटेल की मला डिस्कम्फर्ट होतंय, मी फॉर एक्झाम्पल रेड म्हणेल, माझा पार्टनर जसा आहे तसा थांबणार, त्याच्यापुढे कुठली मुवमेंट करणार नाही, काहीही करणार नाही. आणि मग जेव्हा मी परत कम्फर्टेबल होईल तेव्हा मी अगेन ग्रीन म्हणेल. किंवा जेव्हा मला असं वाटतंय, आपण टाइम प्लीज म्हणतो सॉर्ट ऑफ, की थांबा, मी फक्त इशारा करणार, माझा पार्टनर थांबणार. आणि मग जेव्हा मी कम्फर्टेबल होईल तेव्हा पुन्हा ट्राय करणार. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही याच्या आधी जेव्हा ट्राय करताना पेन झालं तेव्हा दोघे पण बाजूला होत होते. ते न होता तुम्ही पॉज घेता आणि पुन्हा पुढे जाता. प्रॉब्लेम काय असतो, मी जर आज ट्राय केला, माझा आज स्कोअर 0 आहे, पण जर मी डायरेक्ट 1 महिन्याने ट्राय केला तर तेव्हाही माझा स्कोअर 0च असतो. ह्या उलट जर मी रोज ट्राय केला तर ग्रॅज्युअली माझा स्कोअर वाढत जातो. प्रॉब्लेम काय होतो ह्या कपल्समध्ये, ते टाळायला लागतात फेल्युअर्समुळे. आणि जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीपासून लांब जाता तेवढी त्याची भीती वाढत जाते. मी खूप इच्छा आहे माझी एखादा गेम शिकायची, पण मग जर मी प्रॅक्टिस नाही केली तर मला येईल का? नाही. किंवा मी अगदी एक्सपर्ट प्लेअर आहे, पण जर मी प्रॅक्टिसच केली नाही तरी माझा फॉर्म जाईल. मग ही गोष्ट पण तशीच आहे, काहीतरी नवीन शिकताय तुम्ही, मग त्याच्यामध्ये तुमचं डेडिकेशन पाहिजे. म्हणून 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर ही गोष्ट मला माझ्यासाठी करायची आहे, नवऱ्यासाठी नाही, बाळासाठी नाही, घरच्यांसाठी नाही. दुसरं की हे मला रोज करायचं आहे तर आणि तरच मला ते येणार आहे. आणि तिसरी, आमच्या दोघांमध्ये एक सेफ स्पेस असायला हवी, म्हणजे मला माझ्या पार्टनरसोबत काहीही करताना भीती नाही वाटत. माझा पार्टनर जेव्हा मी म्हणते त्या क्षणी थांबतो, ही गॅरंटी असते की मी जर पुढची स्टेप घेतली आणि मला काही अनकम्फर्टेबल फील झालं तर माझा पार्टनर माझ्यावर जबरदस्ती करणार नाही. आणि मग हळूहळू आम्ही सांगितलेल्या पद्धतीने जेव्हा कपल्स ट्राय करतात फिंगरिंग आणि बाकी स्टेप्स, म्हणजे मग त्यांचं पुढे जाऊन कन्झ्युमेशन होतं आणि मग त्यांचे सेक्स लाईफ अगदी व्यवस्थित चालू राहतं. अगदी अगदी